लीग 2025 पर्व चौथे आयोजक आहेत कुमार सुशांत तांडेल आणि श्री वैभव कडू। खरोखरच या दोघांनी गेली 2 महिने भरपूर मेहनत केली, अनेक दानशूर लोकांना भेट दिली आणि ही स्पर्धा जेवढी चांगल्यात चांगल्या प्रमाणे होईल याची त्यांनी भरपूर प्रयत्न केला आणि फार सुंदर मैदान खेळाडूंसाठी सज्ज केलं। कोट ग्रामस्थांनी हे मैदान मोफत दिलं। नाही नाही, मग हा पराभूत संघ आहे, त्यांना सर्व जे खेळाडू खेळले नाही आहेत त्यांना खेळवायलाच लागतील, कारण का हा शेवटचा सामना आहे। जर हारले तर मग त्या खेळाडूला संधी मिळणार नाही आणि मग कंप्लेंट होईल। जे खेळाडू 11 होते त्याच्यानंतरचे जे राहिलेले खेळाडू त्यांना तुम्हाला खेळवावेच लागतील, असा नियमच आहे। दोन्ही संघ जे पराभूत संघ आहेत, मागच्या सामन्यामध्ये जे 11 खेळाडू खेळले त्यानंतर राहिलेले जे 3 खेळाडू आहेत त्यांना संधी देणं नियमाप्रमाणे आहे, तर ते खेळाडू तुम्हाला खेळवावेच लागतील। कारण का सपोज जर तुम्ही पराभूत झालेत तर मग त्या खेळाडूला खेळण्यासाठी संधी मिळणार नाही। हां, यानंतर तुम्ही जेव्हा जिंकल्यानंतर मग तुम्ही ॲडजस्ट करू शकता। दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे की जे खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये खेळलेले नाही आहेत त्या खेळाडूंना तुम्ही संधी देणं गरजेचं आहे। यानंतर एक गोड आवाज वलसपेवरून आमचे मित्र अनेक नाईट स्पर्धेला त्यांचा आम्ही आवाज ऐकत असतो, ते आता समालोचन करतील। हॅलो, थँक्यू सो मच प्रशांत सर, थँक्यू सो मच अधीश पाटील। जाऊया पुढच्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी दोनही संघांसाठी ही लढत मात्र तुम्हाला काटेकी टक्कर पाहायला मिळेल। अतिशय महत्त्वाची लढत आहे। या मॅचमध्ये दोन्ही संघांचं अस्तित्व जपणारी ही लढत असेल। एका बाजूला श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी कॅप्टन प्रितेश पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी बिंधणे। योगेशने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सोनारी संघाला मात्र आमंत्रण देण्यात आलंय। फलंदाजीचा सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। प्रितेश पाटील आणि मयूर पाटील, मयूर पाटील आणि प्रितेश पाटील अशी सलामीची जोडी। तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल। पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला धाडलाय। दमदार सुरुवात झाली, धमाकेदार स्टार्ट यावेळेस मात्र मिळत असताना श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी संघासाठी पहिलाच बॉलवर येतोय षटकार। क्रिश कोळीचा पहिलाच चेंडू आणि त्याच्यावर मात्र षटकारानं स्वागत, भव्य स्वागत झालंय। डावखुऱ्या त्याचा फलंदाज मयूर, त्याच्या पॅटमधून मात्र हा स्ट्रोक, प्रेशर क्रीजवर, चेंज ऑफ पेस, थोडंसं स्लोवर वन करण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन। व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। स्कोर मूव्स टू 7 नाव, 7 धावा धावफलकावर। क्रिश कोई पान फ्रॉम दिघोडे, गावचा खेळाडू, गोलंदाजी ट्रॅक पर आपण पाहू शकता। पॉवर प्लेचं पहिलं षटक, डू ऑर डाय अशी मॅच दोन टीमसाठी। फुल लेंथ होता, यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केला, ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू थांबवला जातोय, तोपर्यंत मात्र 1 रन। 5 ओव्हर्स मध्ये मघाशी कॅप्टन प्रितेश म्हणाला होता 60च्या आसपास आम्हाला जावंच लागेल या मॅच मध्ये, आणि जर 60 हा आकडा गाठला तर नक्कीच आम्हाला हा सामना जिंकता येण्यासारखा आहे, आणि तेच प्रयत्न मात्र या मॅच मध्ये असतील।
रितेश पाटीलची इनिंग फार महत्वाची ठरेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चांगले स्ट्रोक्स तो खेळला होता, परंतु लॉंग इनिंग साकारता आली नव्हती या फलंदाजाला. क्रीजचा हा बॉल स्टिक सोडून चाललाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दुसरा व्हाईट बॉल येत असताना या ओव्हरमध्ये आणखीन एक धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. पियुष ठाकूरचा फोन आमच्याकडे राहिलेला आहे. आमचे बॅच ऑफिशियल प्रशांत सरांकडे आहे. तर पियुष आपण असाल तर फोन घेऊन जा. पण फोन अशी गोष्ट आहे की माणूस पुढे गेला तरी पुन्हा मागे येऊ शकेल, कारण ही एक खरं तर गरज बनली आहे. हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. फाईन स्लिपकडे चेंडू. इकडे एक धाव कशी बशी पूर्ण करण्यात आले. सावधानतेने खेळताना दिसतोय. हा नैसर्गिक खेळ नाहीये प्रितेश पाटीलचा, परंतु जबाबदारी आहे ऍज अ कॅप्टन त्याच्यावर. आणि त्याचमुळे थोडस संयमाची भूमिका घेताना सध्याच्या घडीला दिसलाय. स्कोर मोस्ट 10 नाव. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 10. चांगलं कमबॅक करत पहिल्या बॉलवर षटकार पडला होता आणि त्यानंतर मात्र क्रिश कोळी पुनरागमन करत असताना राऊंड विकेट हा बॉल स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. सुरुवात आक्रमकतेने झाली, परंतु त्यानंतर मात्र दोनही फलंदाज अगदी शांत डोक्यानं सिंगल वर भर देताना दिसले. स्ट्राईक रोटेट करताना दिसलेत. 11 धावा आतापर्यंत धाव फलकावर. मयूर पाटीलच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 8. प्रितेश 2 बॉलमध्ये 1. लास्ट बॉल असेल या षटकामधील. क्रिश कोळीचा शेवटचा चेंडू. स्वीप केलाय. वाडे शॉट दिशा दिले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. टीमची टोटल या चौकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड नाव. पहा डोकं शांत ठेवून संयमाची भूमिका घेत पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 15 धावा वसूल केल्यात. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचीच आहेत. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी संघाची सुरुवात मात्र चांगली झाली. 15 धावा. योगेश पाटील गावदेवी विंधणे संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. टॉस त्यांनी जिंकलाय, परंतु 60+ जर धावा झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण होऊ शकेल. आणि तोच प्रयत्न सध्याच्या घडीला प्रितेशचा आहे. काही झालं तरी 60च्या पुढे ही धावसंख्या न्यावी. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गावदेवी विंधणे संघाकडून गोलंदाज प्रोफेसर समाधान पाटील. त्याच गावचे आहेत. विंधणे गावचे. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण त्यांना क्रीडांगणामध्ये पाहतोय. प्रोफेसर आहेत, परंतु आजही खरं तर लॅपटॉप गोलंदाजी करत असताना फलंदाजांना एकाच जागेवर ठेवू शकतात. ती ताकद बऱ्याचशा मैदानामध्ये त्यांची पाहिली. फार मोठा रनअप नाहीये, परंतु अॅक्युरसी प्रचंड चांगली असते समाधान पाटील यांची. पाहूया दुसरं षटक पॉवर प्लेचं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये अशाच धावा मात्र कुठल्या जाणार का? मयूर पाटील ऑन स्ट्राईक नाव. लेफ्टी बॉलर टू लेफ्टी बॅटर. पहिलाच बॉल ऑफ ड्राउट केलाय. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. जाऊन आदळेल साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 6 षटकार. स्वागत केलंय पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता मयूरनं, आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मात्र षटकार येत असताना टीमची टोटल 21 वर. आता थोडंसं टेन्शन असेल प्रोफेसर समाधान पाटील यांच्यावर, कारण जेव्हा पहिल्या बॉलवर षटकार पडतो ना थोडेसे गोंधळून जातात गोलंदाज. कितीही दिग्गज आणा, कितीही उच्च दर्जाचे गोलंदाज असले तरी पुढचा चेंडू आता मला काढायचा आहे ही एक भावना मनामध्ये असते, आणि त्याच्यामध्येच बऱ्याच वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो. आणखीन एक वाडे शॉट. पावा पॅक धमाका. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून उडवलाय. मयूर पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. लगातार दुसरा. समाधान पाटील
यांच्यावर मात्र हल्ला चढवलाय. हल्ला बॉल पॉवर प्लेच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 27 या आकड्यावर. 27 रन्स. ओ यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. काय दर्जेदार फटकेबाजी आहे. पायानं अडवण्याचा प्रयत्न परंतु नाही, असफल त्या ठिकाणी प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता. परंतु इकडे प्रेक्षकांची मन जिंकत असताना मयूर पाटील हा फलंदाज. पहिल्यांदा आपण पाहिलं 2 षटकार आणि त्यानंतर मात्र कव्हर ड्राईव्ह ला जबाब फटका. सुंदर बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय मयूर. धावसंख्या आपण पाहिली झपाट्यानं विकसित होत असताना याच ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 16 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15. 31. चेंज ऑफ पेस. धीम्या गतीने टाकलेला बॉल फसवलंय अखेरीस आणि समाधान यांचा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी स्लोवर 1 वर अखेरीस जेरबंद केलंय ते मयूर पाटीलला. काय बॅटिंग करत होता परंतु हे वादळ अखेरीस शमवण्यात प्रोफेसर समाधानांना यश आलंय. पहिला धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच प्रितेश पाटीलच्या संघाला मात्र हा पहिला धक्का. परंतु मयूर पाटील काय खेळलाय, अप्रतिम इनिंग मात्र त्यानं साकारली. सलामीला जात असताना पहिल्यापासून मात्र आक्रमण हेच बचावाचं तंत्र आणि याच तंत्रानं त्याचा मैदानामधला खेळ राहिलाय. दोन षटकार, 1 चौकार आणि त्यानंतर मात्र विकेट आले. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी संघाला पहिला धक्का लागलाय परंतु त्यानं त्याचं काम केलंय. सलामीला अशासाठीच पाठवलं जातं. एक चांगली स्टार्ट देणं हे सलामीवीरांची जबाबदारी असते आणि तीच चांगली स्टार्ट मात्र मयूर पाटीलनं दिली आपल्या टीमला. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज विनायक येतोय. विराज आलाय आणि त्याच्याही बॅटमधून यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरतून खेचलेला आणखीन एक नेत्रदीपक फटका षटकार. आज वेगळाच विचार करून मनामध्ये उतरला हा संघ. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी. हो कटकडाचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून काय घडलं त्या ठिकाणी. विराज पाटीलच्या बाबतीमध्ये कदाचित प्ले डाऊन झालाय. आणखीन एक सफलता मात्र मिळाले. हे षटक मात्र महागडं जरूर राहिलं प्रोफेसर समाधान पाटील यांचं परंतु ही दुसरी सफलता पाहूया. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू प्ले डाऊन झाला. यस आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळला. निराश असेल. प्लेड ऑन जेव्हा जेव्हा होतात ना फलंदाज, प्लेड ऑन असतील, रनआउट असतील, सगळ्यात दुःखी होतात फलंदाज. या अशा पद्धतीनं बाद होणं कोणालाच आवडत नाही परंतु बऱ्याच वेळेला घडतात अशा घटना. कधी कधी हिट विकेटचा शिकार आपण होत असतो. दुसरा धक्का बसलाय 37 या धावसंख्येवर. 37. समाधान पाटील यांच्या ओव्हरमध्ये एकाच ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा आल्या परंतु 2 महत्वाचे धक्के मात्र त्याने दिलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 37 धावा. 37. आमचं कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवलं जातोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक प्रितेश म्हात्रे आहेत बेलपाडा गावचे. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ची प्रणव आहेत. थँक्यू सो मच 24 लाईव्ह इव्हेंट्स. 2 ओव्हर्समध्ये 37 धावा आल्या त्यामुळे चांगली स्टार्ट मात्र मिळाल्या. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर्स टाकायचेच आहेत. हा नियम आज संध्याकाळपर्यंत लागू असणार आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. तेव्हाच मात्र सामने वेळेवर संपन्न होतात. तिसरे षटक घेऊन संदीप गावंड येत आहेत.
लेफ्ट आउट विकेट न पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 हळूहळू चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळेल. संदीप गावंड गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरं षटक थोडंसं महागडं गेलं. पहिलंही महागडच गेलंय. 15 अधिक 22. कट केला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल वेगानं पळतोय. बॅकफुट पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4 धाबांकरता चौकार. तुम्हाला हे फटके पाहायला मिळतील. स्क्वेअर कट असेल, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, पुल हुकचे फटके आजकाल थोडंसं लुप्त पावत चाललेली संस्कृती आहे. आजकाल सर्रासपणे ऑफस्टम्पच्या बाहेर निघणं, शफल क्रॉस होणं. हा पहा त्यातलाच एक फटका. इकडे मात्र थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इकडे मात्र ओव्हरथ्रो बॅकअप नाहीये. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. या धावा वाचवाव्याच लागतील. या 2 धाबा लेग बायच्या स्वरूपामध्ये आल्यात आणि या 2 धाब्यानं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 44 वर. 44 रन्स. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय आणि त्याचमुळे दुसऱ्या सत्रामध्ये गावदेवी 11 विंधणे संघाला थोडा घाम गाळावा लागेल. इकडे मात्र खोलवट टप्प्याचा हा बॉल खोदून काढलाय आणि बॉल गलीमधून निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. जाऊन थांबेल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक चौकार. टोटल जाऊन पोहोचेल आता मात्र 48 वर. पहा चेंडू अजिबात मित्रमंडळ खराब नव्हता. ठीक आउटसाइड एज घेतली परंतु गॅप मध्ये असल्या कारणानं गली आणि पॉइंट मधून चेंडू निघाला आणि आउटफील्ड किती फास्ट आहे पहा. चान्सच नव्हता क्षेत्ररक्षकाकडे चेंडूला स्टॉप करण्याचा आणि त्याचमुळे 4 मिळाल्या. 48 धावा. तिसरं षटक आणि मोठी धावसंख्या रचली जाते. रिव्हर्सचा प्रयत्न. यावेळेस मात्र कबर्सला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. 1 धाव. स्कोर मोव्स टू 49. हळूहळू मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आणि कॅप्टन बाईट मध्ये म्हणाला होता प्रितेश निदान आम्हाला 60 धाबा काढाव्या लागतील आणि 60 धाबांचं उद्दिष्ट जे आहे ते लवकरच पूर्ण होईल अशा स्वरूपाची फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होत असताना 49. प्रितेश पाटील कॅप्टन 7 बॉल मध्ये 14. सक्षम घरात आलाय. चला थोडं स्पीडअप करा. चला पटापट खेळा प्लीज. स्पीडअप करा. फ्लाइंग स्लिप कडे हा चेंडू. दोघही मध्ये जाऊन थांबले होते. आता मात्र बाद व्हावं लागेल. ताळमेळ नव्हता. कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला आणि त्याचमुळे इकडे मात्र प्रितेश पहिल्यांदा थांबला. त्याला असं वाटलं की कदाचित माझ्या एंडला थ्रो होईल, मी बाद होऊ शकतो. त्यानं थांबवलं. त्याच्या साथी सहकारी सक्षमला आणि पुन्हा एकदा पहा पुन्हा एकदा तो पुढे आला. त्याला मागे पाठवलं परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र फलंदाज बाद होईल. सक्षम घरात कोणतंही योगदान न देता मात्र तंबूच्या आश्रयाला. आता प्रितेश पाटीलची जबाबदारी अजून वाढले कारण साथी सहकारी सक्षमला त्यानं बाद केलंय. तिसरं षटक सुरू आहे. 49 रन्स.
नवीन फलंदाज प्रणय थळी. तिसरं षटक यानंतर संपणार आहे. शेवटचा चेंडू संदीप गावण यांच्या गोलंदाजीमधून थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न झाला, कारण पहिल्या दोन्ही ओव्हर्समध्ये मात्र प्रचंड महागडी षटकं ठरली होती, परंतु इकडे मात्र विकेट सुद्धा प्राप्त झाले. यावेळेचा हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. कबा पॉइंटकडे चेंडू आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी संघ अर्धशतक साजरं करेल. 50 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 50 धाबा धाव फलकावर ड्रिंक्स ब्रेक या मैदानामध्ये घेतला जाईल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि नक्कीच थोडीशी बढत निर्माण केले ती सोनारी संघानं. त्यामुळे या 2 धाबा 2 ओव्हर्स मात्र त्याच्यामध्ये होणारा खेळ नक्कीच महत्वाचा ठरणार आहे. पाहूया 2 ओव्हर्स मध्ये मात्र काय घडेल. पन्नास धावा झाल्या 3 ओव्हर्स नंतर. चांगली बढत निर्माण केली या मॅच मध्ये श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी या संघानं. 2 ओव्हर्स मध्ये 10च्या सरासरीने जरी धावा आल्या, आणखीन 20 धावा तरी सुद्धा 70 एक चांगलं टार्गेट ठरू शकेल. परंतु डू ऑर डाय मॅच आहे. जेवढ्या जास्त धावा मिळतील तेवढं मात्र संघासाठी फायद्याचं ठरेल, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लढत जिंकावी लागेल. पराभूत झालात तुम्ही या लढतीमध्ये तर घरचा रस्ता सगळ्यांना पकडावा लागेल आणि पुढच्या उरण प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल तुम्हाला. 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पुन्हा एकदा मागचं महागडं षटक पडलं होतं आणि तरी सुद्धा कॅप्टन विश्वास ठेवलाय प्रोफेसर समाधान पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट न खोलवर टप्प्याचा हा बॉल खोदून काढला, त्याला ऑन साईडला लॉंग ऑन कडे सरकत असताना चेंडू एक दाबेल. धाडसाचं कौतुक जरूर केलं जाईल. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र तब्बल 22 धावा समाधान पाटील यांच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि तरी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, कारण गेले कित्येक वर्ष पाहायला गेलं तर अनेक मैदानामध्ये उत्तम खेळ राहिलाय. प्रदीर्घ असा अनुभव आहे प्रोफेसर समाधान यांच्याकडे आणि त्याच अनुभवाचा फायदा होऊ शकेल. पहा अपील पाहायला मिळते, अपील स्वीकारले आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. प्रोफेसर समाधान यांना मात्र मिळाले सफलता. कमबॅक करत असताना या मॅच मध्ये 51 या धावसंख्येवर तिसरा धक्का. या स्पर्धेचे दमदार आयोजक वैभव शेठ कडू साहेब. पाहू शकता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही क्षणचित्र उच्च दर्जाचं आयोजन यांच्या माध्यमातून करण्यात आलंय आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या उरण तालुक्यामधील सगळ्याच खेळाडूंना मात्र त्यांनी मिळवून दिलाय. लोवर फुल टॉस बॉल ट्राय केलाय, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. गत वर्षी आपण पाहिली होती
वैभव शेठ यांची स्पर्धा नागाव नाईट स्पर्धा खरं तर आणि शेतामध्ये पहिल्यांदाच नागावमध्ये अगदी शेताचं सगळं मैदान होते, म्हणजे 2-4 शेतं एकत्रित, कारण गावाकडे तीच जागा होती आणि काही झालं तरी माझ्या गावामध्ये मला स्पर्धा ठेवायची आहे आणि सगळ्या खेळाडूंना मला नाईट स्पर्धा खेळवायची आहे. संपूर्ण विभागामध्ये आमच्याकडच्या सगळ्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा हे नेहमी पाहायला गेलं तर त्यांच्या डोक्यामध्ये असतं. खेळाडूंना सातत्यानं ते प्रोत्साहन देत असतात आणि म्हणूनच पाहायला गेलं तर युवा वर्ग त्यांच्याकडे सुद्धा मोठ्या आशेने पाहतो. त्यामुळं अनेक खेळाडूंनी खरं तर मायक्रोफोनवर येऊन स्तुती केली होती त्यांची, की पहिल्यांदाच खरं तर हे असं घडते, आमच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतलाय आणि त्यांचा नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरं ते प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलंय. पुन्हा एकदा अपील स्वीकारलंय. लाईक बिफोर द विकेट, आणखीन एक पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना राऊंड विकेटनं गोलंदाजी करतात. खरं तर बऱ्याच वेळेला तुम्हाला लेग बिफोर द विकेट जेव्हा बाद दिला जातो तेव्हा पहिल्यांदा चेंडू कुठे पडलाय, मिडलिंग झाले का नाही, किती हाईटला आहे हे चेक केलं जातं, बॅटला कडा लागले की नाही. म्हणजे त्या एका सेकंदामध्ये अंपायर्सनी बघायचं तरी काय, पहिल्यांदा गोलंदाज आल्यानंतर त्याचा पाय बघायचा, तो ओव्हर स्टेप झालाय का, तिथून पुढे चेंडू बरोबर लाईनवर मध्यभागी पिचिंग झालाय का, त्यानंतर बॅट कट साठी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग अंपायरकडे थोडीशी नजर टाकायची, ते काही कोणाकोणा करतात का बॅटच्या स्वरूपात, आणि परत चेंडूची हाईट किती आहे, या सगळ्या गोष्टी 4-5 गोष्टी फॅक्टर लेग बिफोर द विकेटचे सोपं नसतं. परंतु आत्ताच्या घडीला एक चांगला निर्णय आपल्या स्क्रीनवर जरूर पाहायला मिळाला. प्लम डिलिव्हरी होती आणि ऑब्व्हियसली इकडे स्टंप सेट झाले असते. एक चांगला निर्णय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदीप पाटील सर, राजेंद्र गरज सर, नवीन शेवा, त्यानंतर शरदजी मात्रे सर. चांगला अंपायरिंग सगळ्यापासून आपण पाहतोय. सगळे डिसिजन्स त्यांचे परफेक्ट आलेत. बऱ्याच वेळेला काय होतं, अंपायरच्या डिसिजनवर लगेच नाराजी होत असते. मग बरेचसे आपले फॅन्स लगेचच व्हिडिओज, आपलं काम तेच असतं आपल्या चाहत्यांचं, लगेच व्हिडिओ काढायचा, स्क्रीनशॉट घ्यायचा, स्क्रीन रेकॉर्डिंग करायची, सर्क्युलेट करायची. हे अंपायर होते, यांच्यामुळे आम्ही पराभूत झालो. हे सोपं आहे करायला, परंतु उभं राहून बघा मित्रांनो, दिवसभर उन्हामध्ये, रात्री थंडीमध्ये एखादा डिसिजन चुकत असेल तर तो मान्य करायला शिका. परंतु त्याच्या पाठीमागची त्यांचे परिश्रम खरं तर फार मोठे आहेत, महान आहेत, आणि म्हणूनच अंपायरचा नेहमी आम्हाला आदर वाटतो. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटकडे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 54 धावा धावफलकावर आहेत. 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल आणि या ओव्हरमध्ये थांबवलंय. त्यामुळं योगेश पाटीलचं मी नक्कीच कौतुक करेन. ज्या गोलंदाजाला 22 धावा आल्या होत्या त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा षटक देण्याचा त्याचा निर्णय, आणि प्रोफेसर समाधान पाटील यांनी नाराज केलेलं नाहीये. मागचं षटक जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केले. त्यामुळं प्रोफेसर समाधान पाटील यांनी 2 षटकं टाकली, 26 धावा देताना तब्बल 4 फलंदाजांना. म्हणजेच काय विकेट टेकर बॉलर राहिलेत आज प्रोफेसर. आणि त्याचमुळे चौथ्या षटकामधल्या पुनरागमनानंतर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गावदेवी 11 विंधणे संघ थोडासा या मॅच मध्ये परतलाय. 5वं आता अंतिम षटक असेल, परंतु हे षटक मात्र कोणत्या संघाच्या बाजूने जाईल ना, त्या संघाच्या बाजूने थोडासा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. इकडे धाबा आल्या तर प्रेशराईज होईल गावदेवी विंधणे संघ, परंतु जर इकडे सुद्धा एक कमी धावांचं षटक आलं तर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी जाताना मात्र एक पॉझिटिव्ह माइंडसेटनं मात्र मैदानामध्ये करता येईल. आणि तो मोमेंटम फार महत्वाचा असतो. तो धागा जो आहे ना, तो पकडूनच पुन्हा मैदानामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला खरं तर वागावं लागतं. त्यासाठी हे शेवटचं षटक फार महत्वाचं आहे. 5वं आणि अंतिम षटक. गोलंदाजी प्रज्ञेश मोकलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, फार मोठी धुरा त्याच्या खांद्यावर टाकले. करो या मरो असा हा सामना आहे. पहिला बॉल.
ओव्हर द विकेटनं जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं करत. थोडंसं पदलाली त्याचा अभाव प्रामुख्यानं जाणवला. जणू काही त्याचे पाय चिकटलेत की काय खेळपट्टीला. थोडंसं लोखंड ज्या पद्धतीने लोहचुंबकाला चिकटतं अगदी तसंच पाहायला मिळालं. तुम्हाला फुटवर्क करावं लागेल, बॉलवर जावं लागेल तुम्हाला. बॉल तुमच्यापर्यंत नाही येणार, त्यामुळं फुटवर्क हे असावंच लागतं. आणि त्याचमुळे पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. कट केला यावेळेस, मात्र दिशा दिले. फटका चांगला आहे, चांगलं इम्प्रुव्हायझिंग केलंय, फटका बनवलाय मी तर म्हणेन. प्रितेश पाटील यांनी गलीमधून बॉल काढलाय. थर्डमॅन पाटील यांच्या दिशेनं 4. जम्प करेल ती 4 आणि स्कोर जाऊन पोहोचेल. पहा हा फटका थोडासा निघाला होता, ऑफस्टोनच्या बाहेर येऊन ऍडजस्ट केला. आणि आउटफील्ड एवढी फास्ट आहे, चेंडू सुद्धा वेगानं आला होता. दिशा दिली फक्त. हे फटके नजाकत आपल्याला पाहायला मिळाली, कलात्मकता पाहायला मिळाली. प्रितेश पाटील कॅप्टन अजूनही आहेत. 57 धाबा. प्रज्ञाचा हा बॉल स्विचिट केलाय. पहा वाईटी बॅट्समन अगदी लेफ्टी होऊन खेळला होता. इकडे थ्रो थोडासा वाईड आलाय. ओ इकडे चान्स होती योगेशला. इकडे मात्र बाल बचावला प्रितेश. इकडे रनआउट 100% खरं तर करता आलं असतं, परंतु आपण म्हणूया हे जीवनदान फायद्याचं ठरेल कोणासाठी. आणि इथून जर धावा आल्या तर मात्र थोडंसं टेन्शन वाढू शकेल गावदेवी विंधाणे संघासाठी. कॅप्टनला मात्र या ठिकाणी ठेवले. अजूनही खेळपट्टीवर 59 धावा झाल्यात. 59 रन्स अजूनही चेंडू बाकी आहेत या मॅच मधले 3. प्रदेश मोकल. ओव्हर द विकेटने तोच प्रयत्न. इकडे मात्र गलीमध्ये स्टॉप केलाय चेंडू, त्यामुळे कोणतीही धाव नाहीये. वारंवार तेच प्रयत्न केले जातात. रिव्हर्स खेळण्याचे स्विचिटचे प्रयत्न मात्र झाले कॅप्टन प्रितेश पाटील कडून. प्रदेश मोकलचा हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. 59 रन्स, 59 धावा झाल्यात. 60 धावा करायच्यात असं मगाशी म्हणाला होता प्रितेश कॅप्टन बाईट मध्ये, आणि स्वतः तो खेळपट्टीवर आहे. पाहूया किती धावा होतील इकडे 2 बॉल मध्ये. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर वाईड लाईनच्या. एक अतिरिक्त रन आणि एकेरी धाबेनं 60 धावा धावफलकावर. 60 ऑन अ बोर्ड नाव. परंतु 60 पुरेशा ठरणार का? कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. त्यांना सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लढत जिंकायची आहे. त्यामुळे 2 बॉल मध्ये जेवढा जास्त धावा पारड्यात टाकता येतील तेवढं चांगलं असेल. परंतु इकडे मात्र आणखीन एक फुल लेंथ बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्कचा प्रयत्न होता मोकलचा आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय. चांगला चेंडू. सध्याच्या घडीला प्रितेश पाटीलकडे पाहिलं 60 धावा झाल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. दोन ओव्हर्स मध्ये पहिल्या 37 धावा होत्या सर, आणि आता मात्र 60 वर थांबलाय. सुरुवातीला असंच वाटलं होतं 70 तर आरामात होतील पुढे सरसावत, परंतु हे षटक मात्र कम्प्लिटली अपयशी ठरलाय. मित्र म्हणेन कॅप्टन प्रितेश पाटील थोडासा दमला होता की काय. 60 धावांवर थांबवण्यात आलं या संघाला. 61 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. परंतु ज्या पद्धतीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रोफेसर समाधान पाटील यांनी जी बॉलिंग केली त्याच्यामध्ये आलेल्या निर्णायक विकेट्स आणि एक्सपिरियन्स का महत्वाचा आहे, अनुभव का महत्वाचा आहे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यानंतर शेवटला मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मोकलनं मात्र चांगली बॉलिंग केली प्रदेशनं आणि स्कोअर मात्र थांबवलाय. 60 धावा पहिल्यांदा फलंदाजी करत असताना उभ्या केल्यात श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या संघानं. आणि 61 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते गावदेवी बिंदणे संघासमोर. चला लवकर बाहेर या आणि लवकर सलामीची जोडी पाठवा. मैदानाचा ताबा घ्या संघ. थोडस उशिरानं चाललोय आपण. मागच्या काही मॅच मध्ये पहिले 2 सामने बरोबर वेळेमध्ये संपन्न झाले होते, परंतु इकडे या वेळेला दुसरा सामना हा सामना संपणं गरजेचं होतं. म्हणजेच काय 20 ते 25 मिनिटं आपण मागच्या 2 मॅच मध्ये जास्त वेळ घालवलाय आणि तो थोडासा कव्हर करावा लागेल. आणि त्यासाठीच मात्र मी विनंती करेन सोनारी संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच चला. 61 धावांची गरज आहे.
पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय होणार. डू ऑर डाय, करो या मरो असा हा सामना. कोणता संघ मात्र पुढे आणखीन एक सामना कोणत्या संघाला खेळायला मिळणार याचं धावतं म्हणून ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जॉईंट होतील पागोटे गावचे आवाज अतिजी पाटील यांचा. हार नहीं होती। एक नन्ही चींटी चढ़ती है दाना लेकर दीवारों के ऊपर, गिरती है चढ़ती है 100 बार फिसलती है, आखिरकार उसकी कोशिश बेकार नहीं होती क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यही कोशिश लगातार जारी है। यूपीएल फॉर्मेट 2025 आज का ये तीसरा दिन और तीसरे दिन का एक शानदार कारवां यहां पर चलता हुआ। इस खेल का एक अलग ही अंदाज और इस खेल का एक अलग ही मजा इस मंच के ऊपर आता हुआ। फिलहाल फर्स्ट इनिंग्स यहां पर समाप्त होती हुई 5 ओवरों के बाद टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 60 रन यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर लगे थे। 61 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका है और जवाबी हमला देने के लिए 2 सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं। चारों ओर तमाम दर्शक यहां पर उपस्थित, कड़ी धूप चलती हुई। दोपहर के सत्र में यहां पर ज्यादा धूप चलती है, फिर शाम ढलते एक बार फिर विंटर सेशन की याद आती है। तो कई दिक्कतें खिलाड़ियों को भी यहां पर करनी पड़ रही है। 61 रनों का टारगेट और 2 खिलाड़ी मैदान के अंदर। हितेश म्हात्रे बिलोंग करते हैं कोपरली गांव से और उनका साथ निभाने के लिए खुद कप्तान योगेश पाटिल यानी कि बाबू। पहले गेंदबाज चयन किए जाएंगे। योगेश पाटिल अगर नॉट आउट रहते हैं तो ऋग्वेद इंटरप्राइजेस के द्वारा लगभग 5,000 रुपए की इनामी राशि यहां पर दी जाएगी। अगर बल्लेबाजी करते समय नॉट आउट रहते हैं तो एक अलग ही प्राइज यहां पर रखा जा चुका है।
सूरज मोकल पहले गेंदबाज का यहां पर इस्तेमाल किया जाएगा। बॉलिंग एंड के साथ पहली बॉल बिल्कुल जड़ में डाला था, दूर से खेलने का प्रयास किया था लेकिन सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंद यहां पर बिंदी आती हुई डॉट बॉल के साथ गेंदबाज सूरज मोकल ने अपने गेंदबाजी को स्टार्ट किया है। लगभग 61 रनों का टारगेट, 5 ओवरों का यह खेल होगा। फिलहाल दूसरी बॉल, ये फुल टॉस है, वहां पर खिलाड़ी मौजूद लेकिन योगेश पाटिल यहां पर देखा जाए तो टाइमिंग नहीं कर पाए। आज के दिन में अगर योगेश देखा जाए तो पूरी तरह से शांत है, एक दिखने में नन्हे से नजर आते हैं लेकिन काफी बड़े बड़े सिक्स लगा सकते, उतनी क्षमता उनके क्रिकेट में है। अब जानते हैं कि यहां से अगर एक मुकाबला भी हारते तो इस प्रतियोगिता से बाहर हो सकते हैं। अगली बॉल, इस बार तेज तर्रार गेंद थी, लगातार दूसरी गेंद यहां पर बिंदी आती हुई। लगता है बॉलिंग एक्शन के ऊपर बल्लेबाज के मन में संदेह है और इस वजह से तीसरे अंपायर यहां पर लगाए जाएंगे। बल्लेबाज के मन में थोड़ा सा संदेह, थोड़ा सा प्रश्न था कि ये गेंदबाज एक्शन अलग अंदाज के साथ कर रहे हैं, तो इस वजह से यहां पर तीसरे अंपायर की मांग। तो फिलहाल एक बार फिर डिसीजन यहां पर कैंसल, डिसीजन यहां पर बदल चुका है। अगली गेंद, ये फुल टॉस थी, बैट को ब्रश हुआ, थर्ड मैन की दिशा में गेंद जाती हुई। इस इनिंग्स का, इस पड़ाव का पहला चौवा आता हुआ। पहली गेंद डॉट आने के बाद वहां से 3 गेंदें डॉट आई, 2 गेंदें डॉट आई थी, उसके बाद एक सिंगल 4 रन आए, कुल मिलाकर 4 रन स्कोर बोर्ड के ऊपर। इस बार डीप मिड ऑन के ऊपर गेंद को खेला है। अगर हितेश म्हात्रे छक्कों के हैट्रिक लगाते हैं तो चिंटा रेड्डी इनके द्वारा 1000 रुपए इनामी राशि यहां पर रखी जा चुकी है। बिल्कुल यहां पर बीमर चेक किया जाएगा, लगभग स्कोर बोर्ड देखा जाए, 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर, लेकिन इस गेंद के ऊपर बीमर चेक किया जाएगा। अगर नो बॉल आती है तो रनों में बढ़ोतरी हो सकती है और फेयर डिलीवरी यहां पर कहा जाएगा। अंपायर का कहना कि अच्छी खासी गेंद थी। बिल्कुल एक ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ, एक ओवर के बाद 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 61 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका था। आने वाली 24 गेंदें, जीत का लक्ष्य होगा 54 रनों का। बिल्कुल बल्लेबाज ने यहां पर रिव्यू का इस्तेमाल किया था तो उनके कोटे का जो एक रिव्यू है वो समाप्त हो चुका है। नए गेंदबाज का चयन किया जाएगा। प्रमोद मडवी फिलहाल गेंदबाजी की कमांड संभाले हुए पेट्रोल पंप एंड के साथ दूसरी ओवर की फर्स्ट गेंद यहां पर करेंगे। 24 गेंदें 54 रन। फिलहाल दोपहर का सत्र शुरू हो चुका है तो यहाँ पर ये आंकड़े अभी छोटे भी नजर आएंगे क्योंकि दोपहर के सत्र में इस मैदान के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बनते हुए हमने देखे हैं। आज के इस पड़ाव में, इस इनिंग में क्या योगेश पाटिल कामयाब बल्लेबाज बन पाएंगे, ये सवालात हमारे मन में पनपते हुए।
फर्स्ट बॉल इस ओवर की। इस बार खोद कर निकाला है गेंद, काऊ कॉर्नर क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद, सिंगल के साथ संतुष्ट रहेंगे खिलाड़ी। एक रन यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ता हुआ, 8 नंबर आते हुए स्कोर बोर्ड के ऊपर। अब तक देखा जाए तो हितेश मात्रे ने कोई भी गेंद का मुकाबला नहीं किया है। पहली मर्तबा 7 गेंदों के बाद हितेश ऑन स्ट्राइक के ऊपर आए हैं, जिनके लिए लगातार 3 छक्कों के लिए 1000 रुपए की इनामी राशि यहां पर रखी जा चुकी है। ये पहली बॉल हवा में, हवा से बातें करते हुए डीप मिड विकेट के ऊपर से जाता हुआ ये लंबा चौड़ा छक्का। जानते अभी नहीं तो फिलहाल कभी नहीं, 1 साल का इंतजार रहेगा। अगर ये मुकाबला हारती है तो पूरी तरह से डेडिकेट करेंगे। इस बार हितेश महात्रे अपने जीवन में एक बार बाइक भी जीत चुके हैं। अच्छी खासी उनकी क्रिकेट करियर हमने देखी है। क्रिकेट के बाहुबली नाम से जाने जाते हैं, हार्ड हिटिंग बल्लेबाज हैं, कुपली गांव के लिए खेलते हैं। अब फिलहाल इस समय विंध्य टीम के लिए खेलते हुए एक प्रतिभा उनमें नजर आती है, एक क्षमता उनमें नजर आती है। टेक्निकली देखा जाए तो मैदान के चारों ओर स्ट्रोक लगा सकते हैं क्षमतापूर्ण खिलाड़ी, लेकिन उतने ही अच्छे गेंदबाज जैसे टीम के प्रमुख गेंदबाजों में से जाने जाने वाले प्रमोद मड़वी। एक छक्का खाया है उन्होंने, पिछले मुकाबले में शानदार गेंदबाजी की थी। इस बार काफी बाहर थी, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। एक अतिरिक्त रन स्कोर बोर्ड में जोड़ा जाएगा। टोटल स्कोर बोर्ड के ऊपर देखा जाए तो 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर बिना किसी नुकसान के साथ एक सजी हुई, एक मंजी हुई शुरुआत नजर आएगी। 2 खिलाड़ी हम इस वक्त 3 खिलाड़ी घेरे के बाहर 30 सर्कल यार्ड के बाहर देख सकते हैं। एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट यहां से लॉन्ग ऑफ के ऊपर उठाया है। बिल्कुल सटीक प्रयास नजर आया, प्रॉपर टाइमिंग था हितेश के बल्ले से निकलता हुआ। एक और छक्का। बाज की नजर और हितेश मात्रे के बल्लेबाजी के ऊपर संदेह नहीं किया जा सकता, क्योंकि ये किसी भी समय अपने टीम का जो पासा है ना वो पलट सकते हैं। काफी बड़े अच्छे स्ट्रोक उनके बल्ले से निकलते हुए। अब दबाव महसूस करेंगे यहां पर प्रीतेश कैप्टन। जानते हैं यहां से अगर एक हार होती है तो आगे का रास्ता नहीं नापा जा सकता, सीधे घर का टिकट मिल सकता है और एक और मौका मिल सकता है विंध्य टीम के लिए। क्या रहेगी सोच, क्या रहेगी अगली गेंद? प्रमोद मड़वी अगली गेंद को लेकर फुल टॉस है, बिल्कुल प्रॉपर टाइमिंग नजर आएगी। इस माइटी माइटी सुपर डुपर 6। नामी राशि चिंटा रेड्डी द्वारा लगाई जा चुकी थी लगातार 3 छक्कों के लिए, और इसी ओवर में हितेश महात्रे ने यह कारनामा किया। लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के यहां पर लगाए, एक लॉन्ग ऑफ के ऊपर, एक लॉन्ग ऑन और एक डीप मिड ऑन के बीच में, तीनों जगह 3 छक्के। बेहतरीन बल्लेबाजी, 3 गेंदें खेली है और तीनों गेंदों के ऊपर 18 रन बने हैं, 3 छक्के लगाए हैं। और इसीलिए नहीं जाना जाता इन्हें क्रिकेट के बाहुबली, ताकतवर खिलाड़ी कहा जाता है। पहले मुकाबले में स्टार्ट अच्छा हुआ था, लेकिन बीच में उनकी हवा की दिशा के खिलाफ एक कैच का मौका बना था, जहां पर हवा उलट दिशा में घुमाव था हवा का, इसके कारण वो शिकार बने थे। लेकिन अब इस मर्तबा हवा उनका साथ निभाती हुई। अगली गेंद, इस बार फुल टॉस, डीप मिड विकेट। ओहो, प्रॉपर टाइमिंग के साथ 6 रन।
जलवा चल रहा है, ये क्रिकेट का जलवा है, ये क्रिकेट का जुनून है दोस्तों। बिल्कुल दिमाग का इस्तेमाल नहीं कर रहे हैं, जैसे ही आ रहे हैं गेंद को फेंक रहे हैं। जैसे कि पहली गेंद के ऊपर सिंगल आई थी, उसके बाद छक्का लगा था, वहां से एक साइकोलॉजिकल प्रेशर प्रमोद मडवी ने अपने सिर के ऊपर लिया और वहां से उस प्रेशर से अब काफी महंगी गेंदबाजी, लगभग 4 छक्के का इस ओवर में, काफी महंगा ओवर। ये महंगा नहीं है, ये इस प्रतियोगिता से बाहर का रास्ता करने वाला ओवर बन सकता है, क्योंकि आने वाली 19 गेंदें और जीत का लक्ष्य होगा महज 28 रन। अगली गेंद इस बार, ओह खूबसूरत, जोरदार तालियां बजनी चाहिए। हितेश म्हात्रे ऑन फायर। मुंबई आपली बिल्कुल हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो। हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने के उम्मीद को जिंदा रखो। यहां पर अब कोशिश करनी पड़ेगी। 18 गेंदे 22 रन, जीतने की कोशिश अगर लगातार ना हो तो यहां पर प्रीतेश आपका टिकट यहां पर तय हो सकता है। क्या वापसी करेंगे, क्या वापसी का मौका है? यहां पर देखा जाए तो हितेश म्हात्रे ने लगातार 5 गेंदों के ऊपर 5 छक्के लगाए हैं, और आने वाली अगर ओवर भी समाप्त होती है ना, तो उसके बावजूद भी 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगाने का मौका भी यहां पर हितेश के पास अब तक मौजूद है। अब तक देखा जाए तो हितेश म्हात्रे ने काबिलियत तारीफ बल्लेबाजी की है। 5 गेंदें खेली है, 5 छक्के लगाए हैं। क्या छठी गेंद के ऊपर छक्का आएगा? 6 गेंदों के ऊपर यूपीएल 2025 के इस फॉर्मेट में 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगने वाले हितेश म्हात्रे बल्लेबाज बन सकते हैं क्या, देखना होगा। नए गेंदबाज हितेश म्हात्रे, ये जूनियर हितेश है जो गेंदबाजी की कमान संभालेंगे। इस बार हल्के हाथों से पुश किया, सिंगल यहां पर दिया। अच्छी कप्तानी, अच्छी सोच मैं कहूंगा। योगेश पाटिल खुद कैप्टन है, लेकिन फिलहाल देखा जाए तो उन्होंने हितेश म्हात्रे को मौका दिया। छक्के वो भी लगा सकते हैं, चौके वो भी लगा सकते हैं, लेकिन अगर हमारा सामने वाला बल्लेबाज अच्छा कर रहा है तो उसको ज्यादा मौका देना आवश्यक होगा। यही सोच वहां पर योगेश की। अगर इस गेंद के ऊपर छक्का आता है तो 6 गेंदों में 6 छक्के बन सकते हैं हितेश म्हात्रे के। 5 गेंदों में अब तक 5 लगाए हैं, अब तक 5। अगर छक्का आता है तो मयूर म्हात्रे, एमएस फुंडे, इनके द्वारा लगभग 2500 रुपए की इनामी राशि। छक्का आता है तो ये इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को खेला था। खिलाड़ी वहां पर मौजूद, दूसरे रन की कोशिश, लेकिन अच्छी कॉलिंग वहां पर मैं कहूंगा 1 रन के ऊपर संतुष्ट। बढ़िया बल्लेबाजी की है, सभी को खुश किया, कैप्टन खुश, पूरा क्रिकेट का खेमा खुश और ओनर भी खुश। जाहिर है हितेश म्हात्रे की एक अच्छी लाजवाब बल्लेबाजी। इस बार हल्के हाथों से एक बार फिर पूछ किया, सिंगल के साथ भागेंगे, दूसरे रन की कोशिश। दूसरा रन यहां पर होता हुआ बिल्कुल सुरक्षित, दोनों खिलाड़ी पॉपिंग क्रीज में आते हुए। इक्का दुक्का छक्का ये चलता हुआ मैदान के अंदर कुल मिलाकर देखा जाए तो 43 बिना किसी नुकसान के साथ। अब तक कोई विकेट नहीं गिरी है, ये सबसे अच्छी बात अपने टीम के लिए, गावदेवी विंधने टीम के लिए। ऐसा लग रहा था कि गावदेवी विंधने टीम जिस प्रकार पहला मुकाबला खेली थी, ऐसा नहीं लग रहा था कि ये आगे बढ़ सकती है, जीत हासिल कर सकती है, लेकिन अच्छी कोशिश, दूसरे मुकाबले में अच्छी वापसी की। आने वाली 15 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 18 रनों का। हवा की गति, हवा की दिशा के खिलाफ फिलहाल ये क्रिकेट चलता हुआ। इस ओवर की बात करें तो इस ओवर में 1 और 2 कुल मिलाकर 3 गेंदों में 4 रन खर्च किए हैं। बढ़िया तरीके से गेंदबाजी का जिम्मा उठाया अब तक। अगली गेंद इस बार शरीर के ऊपर आती हुए गेंद, अलग अंदाज के साथ खेला था, जगह बनाने की कोशिश की, फुटवर्क का इस्तेमाल था, लेकिन गेंद के ऊपर नजर नहीं थी। इस वजह से लेग बाइट्स के माध्यम से एक और रन जुड़ता हुआ
44 रन स्कोर बोर्ड के ऊपर। आज का ये तीसरे दिन का खेल चलता हुआ। बड़ी अजीब सी बात है कि एक समय ऐसा लग रहा था कि हितेश भी कुछ नहीं कर सकते, लेकिन आते ही उन्होंने अपने इरादे जाहिर किए। स्टार्ट ही उन्होंने छक्के के साथ किया। अब तक देखा जाए तो 6 गेंदों में 31 रन बनाए हैं। इस बार पल्लू स्कूप, बेहतरीन नजाकत दिखाई, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। ये देखिए यहां पर अलग ही अंदाज के साथ कैच को पूरा किया है दोनों खिलाड़ियों ने, लेकिन तालियां बजनी चाहिए। हितेश म्हात्रे जिस प्रकार बल्लेबाजी की है, खूबसूरत पारी खेली है हितेश म्हात्रे ने। छक्का नहीं लगा था 6 गेंदों के ऊपर, छठा छक्का नहीं आया था, फिर भी MS विराट के ओनर मयूर म्हात्रे द्वारा लगभग 10,000 रुपए का इनामी राशि हितेश म्हात्रे को यहां पर प्रदान करते हुए थैंक यू MS विराट। टोटल स्कोर यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर देखा जाए तो लगभग 44 रन और जीत का लक्ष्य रहेगा 13 गेंदे 17 रनों की दरकार रहेगी। लगभग 5 गेंदों के ऊपर 5 छक्के लगे। 3,500 रुपए की इनामी राशि जीती है हितेश म्हात्रे ने। कल के पहले दिन की भी बात करें तो 9,500 जीते थे करण मडवी और 6,500 जीते थे अमित नाइक ने। बढ़िया तरीके से अपने खिलाड़ियों का प्रोत्साहन यहां पर बढ़ाया जा रहा है, तालियों के साथ, हाथों के साथ, पैसों के साथ, सब कुछ यहां पर बयां होता हुआ। बल्लेबाज तैयार। इस बार हल्के हाथों से खेला, गेंद को पुश किया। एक सिंगल यहां पर पूरा होता हुआ, सिंगल के साथ ओवर यहां पर समाप्त होगा। 3 ओवर के बाद कुल मिलाकर टोटल स्कोर देखा जाए तो 15 रनों की आवश्यकता रहेगी। 16 रनों की आवश्यकता 12 गेंदों में 45 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए हितेश म्हात्रे ने अच्छी वापसी कराई है। 1 ओवर 5 रन, 1 विकेट को खर्च किया है। लगभग देखा जाए तो एक हल्की वापसी मैं कहूंगा। यहां पर 3 मिनट का ये अंतराल रहेगा जहां पर बीती बातें रहेंगी, चर्चा होगी, रणनीति को आंका जाएगा, प्लानिंग की जाएगी किस प्रकार हम वापसी कर सकते हैं, क्योंकि चौथे ओवर में अगर ज्यादा रन खर्च होते हैं तो श्री स्वामी समर्थ सोनारी टीम की वापसी नहीं हो सकती। ये नाश्ता यहां पर घर का नापा जा सकता है, लेकिन अगर यहां पर 2 से 3 रन खर्च होते हैं तो आने वाले अंतिम ओवर में ये मुकाबला अच्छा खासा देखने का मौका खिलाड़ियों को बन सकता है। योगेश पाटिल और करण डाकी फिलहाल मैदान के अंदर। प्लानिंग के बिना हम अपना रास्ता नहीं नाप सकते, रास्ता जरूर नजर आना चाहिए और फिलहाल वही रास्ते की कोशिश, नापने की कोशिश यहां पर करते हुए खिलाड़ी। हवा की दिशा अब थोड़ी सी बढ़ती हुई। कई दर्शक यहां पर खाने पीने के साथ इस क्रिकेट का मजा लेते हुए, क्रिकेट का आनंद लेते हुए, कई मेहमान इस मंच के ऊपर बैठे हुए। ये क्रिकेट एक जुनून है। मैं अक्सर कहता हूं कि ये 22 यार्ड की विकेट जो है ना, इस विकेट के ऊपर अगर आपका पैर है तो ये जीवन भर ये मैदान, ये विकेट आपको छोड़ेगी नहीं। इतनी लगन के साथ खेले जाने वाला, इतनी विश्वास के साथ खेले जाने वाला, इतना प्यार ये क्रिकेट देती भी है और लेती भी है। अब चौथी ओवर, नए गेंदबाज का चयन। सूरज मोकल आते हुए डिफेंड करने हैं। 16 रन, हाथों में गेंदें होगी 12। अंपायर को पास करते हुए चौथी ओवर की पहली बॉल। ये ओवर पिच स्लॉट में भेजिए, सीधे 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 प्लॉट में 6 रन।
क्या बात है, काफी खूबसूरत सुमधुर संगीत, मोटिवेशनल संगीत यहाँ पर नजर आता हुआ। अगली गेंद के लिए गेंदबाज तैयार। इस बार परफेक्ट यॉर्कर थी, बिल्कुल लोअर जड़ में डाली थी, मौका नहीं था, खेलना चाहा था, स्क्वायर कट किया था लेकिन बिल्कुल टाइमिंग नहीं कर पाए। गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं और बिना संपर्क के कोई सम्मान भी नहीं। 10 गेंदे 10 रन। अगली गेंद इस बार पुल किया है, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए, वहां पर कोई गलती नहीं, गलती की कोई गुंजाइश नहीं, विकेट गिरती वहां पर। भारतातला माणूस गोलीगत प्रत्येकाला फसवून बिग बॉसचा शहेनशाह बनू शकतो आणि एखादा लोकांना फसवून पंख्याला हात लावून गोलीगत धोका देऊन एखादा बाबा बनू शकतो। हे दोन्ही गीत एकाच गीतातून दोन उदाहरणं या ठिकाणी आपल्या डीजे मॅडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। मनोरंजन आहे म्हणून त्यातलं एक उदाहरण वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मैदानावर आपण जर पाहिलं ना तर एक वेगळा सामना पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला। 9 चेंडू 10 धावांचं लक्ष्य आहे आणि सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल। क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे आपण सामने बऱ्याचदा पाहिलेत मित्रांनो। इथे कमबॅक होईल का? विकेट आल्या तर कमबॅक होऊ शकतो, डॉट आले तर कमबॅक केला जाऊ शकतो। अजूनही 8 बॉल 10 धावांची गरज असेल। 8 चेंडू 10 धावांची गरज। ज्या एंडनं धावा व्हायला पाहिजे त्या एंडनं धावा थांबल्यात। पुढचा एंड हा आपल्यासाठी डेंजर असेल। इथे जर धावा अडल्या ना तर पुढच्या 8 धावा जरी राहिल्या तर त्या कठीण या एंडनं होऊ शकतात। यावेळेस ओव्हर पिच आहे, डीप मिड ऑन, त्या ठिकाणी खेळाडू तयार, एकदा पूर्ण केली आहे, एकाच धावेवर समाधान आहे। 7 चेंडू 9 धावांचं लक्ष्य। कमबॅक करतोय, माइंड सेट केलाय, डोक्यामध्ये आता थोडेसे विचार चक्र सुरू झालेत, कशा पद्धतीने गोलंदाजी करावी, कशा पद्धतीने धावा थांबवल्या जाव्यात। अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तर गुलदस्त्यामध्ये बंद आहेत। पुढचा बॉल, गोलंदाज तयार। यावेळेस हवेत आहे, इथे कॅच झाला असता, कदाचित प्रयत्न केला असता। क्रिकेटमध्ये असे हाफ चान्स उचलणं फार गरजेचं होतं। विकेट आली असती, धाव कमी झाली असती, आणखी एक धाव तुम्हाला डिपेंड करण्यासाठी वाढली असती। आता राहिलेत 6 बॉल आणि विजयाचं लक्ष्य 8 धावांचं। आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, डिपेंड करताना सूरज मोकलनं हाताळलं, 7 धावा दिल्या। त्यानंतर प्रमोद मडवी आल्या, 32 धावा दिल्या, तिथून जवळजवळ 80% सामना संपून गेला। मग तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं हितेश म्हात्रेनं 5 धावा खर्च केल्या, हलकी वाट निर्माण केली। चौथ्या षटकामध्ये सूरज मोकल आला, ज्याने 8 धावा खर्च केल्या, बऱ्यापैकी सामन्यामध्ये पुनरागमन केलं। यासाठी मी म्हणतोय की आता पुढचं षटक जे असणार आहे ते हवेच्या दिशेच्या विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे। मग आता काय करणार, काय असेल रणनीती, काय असेल प्लॅनिंग या ठिकाणी गोलंदाजीमध्ये? शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये आलंय तर आपण बघतोय शेवटचं षटक यावेळेस अंकुर पाटील यांच्या हातामध्ये आपण बॉल बघतोय। योगेश अजून या ठिकाणी आहे नाबाद। सहा चेंडू 8 धावांचं लक्ष्य आहे। योगेश या ठिकाणी नाबाद, अजून 5000 रुपयाचं बक्षीस मगाशी। योगेश जर या डावामध्ये नाबाद राहिला तर त्याच्यासाठी लावलंय आणि अगदी एकच षटक या ठिकाणी शिल्लक आहे। 8 धावा या ठिकाणी संघाच्या विजयासाठी कराव्या लागतील, तर डिपेंड केल्या तर श्री स्वामी समर्थ सोनारी संघ या ठिकाणी पुढे येऊ शकतोय।
प्रितेश अगदी आपल्या डोक्याचा वापर करतोय. इथे चक्रव्यूह करतोय, इथे बांधणी केली जाते, इथे खेळाडूंना टेहाळणी केली जाते. कोणत्या ठिकाणी आपण या फलंदाजाला थांबवू शकतो, कोणत्या ठिकाणी आपण फलंदाजाला रोखू शकतो, हे रोखण्यासाठी हे निर्माण केलं जाणारं, हे टाकलं जाणारं जाळं आहे, ते जाळं आपण बघतोय. चला थोडीशी प्रितेश तुम्हाला रिक्वेस्ट आहे, घाई करा कारण आपल्याकडे वेळ नाहीये. जवळजवळ आता 3 वाजायला आले आहेत. पहिला बॉल या षटकातील, यावेळेस चांगल्या पद्धतीने टॅप केला, एक धाव पळून काढली, एका धावेवर समाधान आहे. 5 चेंडू राहिल्या, 6 धावा, 7 धावा. 5 चेंडू 7 धावांचं लक्ष्य आहे. शांत पद्धतीने सुरू असणारा खेळ आपल्याला वाटतं तितका शांत नाही आहे. या मैदानामध्ये खेळाडूंच्या मनामध्ये अशांतता आहे. काय होईल, आपण स्पर्धेमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवू की या स्पर्धेतून आपण बाहेर जाऊ, यासाठी चढाओढ, यासाठी युद्ध सुरू आहे, बॅटल सुरू आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. इथे काय घडलंय, इथे चूक केली आहे म्हणून मी, कारण इथे गरज आहे एका एका धावेची. चेंडू मात्र डॉट आलाय. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू 7 धावांचं लक्ष्य. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका, उंची जास्त आहे, कॅच होणार का? कॅच होणार, जबरदस्त कॅच, अप्रतिम झेल. यावेळेस सामन्यामध्ये शिरकाव केलाय सोनारी संघानं. झाकी है, ये तो ट्रेलर झाकी है. सामन्यामध्ये आतापर्यंत जे काय झालं ना, तो ट्रेलर होता. क्लायमॅक्सला आता सुरुवात झाली. इथे मात्र सामन्यातली रंजकता, रोमहर्षकता अगदी शिगेला पोहोचली आहे. सामना होता कुठं, सामना आलाय कुठं, सामना थांबलाय कुठं आणि सामना पोहोचणार कुठं. 3 चेंडू 7 धावांचं लक्ष्य आहे. खेळाडू नवीन मैदानामध्ये आलेत, चांगली गोलंदाजी केली आहे. मी कौतुक करेन हितेश म्हात्रेचं, ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं आणि संघाला कमबॅक करून दिलं होतं. नंतर कौतुक करेन सूरज मोकलचं, ज्यानं कमी धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त करून दरवाजा अगदी ओपन केला. पण आता कौतुक करावे लागतील अंकुर पाटीलचं, ज्यानं 3 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट. राहिले 3 चेंडू 7 धावांचं लक्ष्य. पहा, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निश्चित भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये आलं असेल की विंदने 1 साइड जिंकणार, पण क्रिकेटच ज्याचं नाव आहे, इथे शेवटच्या चेंडू पर्यंत आपण निकालाची भविष्यवाणी करू शकत नाही. डॉट बॉल, दबाव काय असणार, इथे डॉट बॉल येतोय काय, डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. अंकुर पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, लाजवाब क्रिकेट पाहायला मिळतोय. आता मात्र संदेह, प्रश्न निर्माण झालाय. योगेशच्या मनात आला असेल की मगाशी आपण ओव्हर पिचला जे डिफेन्स करून सिंगल दिली आहे ती कदाचित माझी चूक नव्हती ना, असंच काहीसं चित्र या ठिकाणी मैदानावर. 2 चेंडू 7 धावा. षटकार मारणं सोपं नसेल, हवेच्या विरुद्ध आपण खेळतोय. यावेळेस हवेच्या विरुद्ध येणार का? हवेत बॉल आणि इथे अडकलाय. ओहो, काय घडलंय क्रिकेटमध्ये, अप्रतिम सामना. तो प्रितेश आहे, सांगतोय की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही. प्रितेशनं दाखवलंय शेवटच्या सामन्यापर्यंत आपण भारताचा तो फायनलचा सामना आठवावा, जिथे जसप्रीत बुमराहनं अप्रतिम स्पेल टाकून आपल्याला भारताला कमबॅक करून दिलं आणि हार्दिक पांड्यानं फिनिश केला आणि रोहित शर्माच्या त्या कॅप्टन्सीमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला. अशा गोष्टी आपल्याला प्रोत्साहित करतात, आपल्याला मोटिवेशन देतात. असंच काहीसं चित्र या ठिकाणी प्रितेशच्या संघानं केलंय. आता राहिलंय काय, 1 चेंडू 7 धावा.
योगेश पाटील अर्थातच बाबूसाठी नॉटआउटसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस. आता 5,000 घ्यायचे की सामन्याचं संघाचं अस्तित्व मिटवायचं हाच प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय. काय घडलं या सामन्यामध्ये, काय घडलं या सामन्यामध्ये? केवळ 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. तिथून आपण पाहिलं 18 चेंडूमध्ये 21 धावा. सोपं आव्हान किती जड झालंय, सोपं आव्हान किती जड झालंय. फार कठीण काळ. 1 चेंडू 7 धावा. षटकार टाय ब्रेकर इक्वल होणार. सुपर ओव्हर. बघूया काय होत आहे यावेळेस. अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय गोलंदाजी. एकदा गोलंदाजासाठी जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम स्पेल, जबरदस्त मॅच झालाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. असं स्वप्नातही वाटलं नसेल. घर बसल्या त्यांचे समर्थक जर पाहत असतील ज्यावेळेस हितेशचं वादळ मैदानावर घोंगावलं.